जिल्हा परिषदेची तब्बल 67 कोटी रुपये खर्चून उभारलेली नवी प्रशासकीय इमारत अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकली नाही। आवश्यक निधी आणि अंतर्गत कामासाठी मंजुरी न मिळाल्याने अनेक विभागांना जुन्याच इमारतीचा आधार घ्यावा लागतोय। त्यामुळे नव्या इमारतीच्या उद्घाटनानंतरही प्रशासकीय कामकाजात अपेक्षित गती आलेली नाही। नवीन इमारतीत विविध विभागांसाठी स्वतंत्र कक्ष, आधुनिक सुविधा आणि नागरिकांसाठी सोयीस्कर व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र फर्निचर, तांत्रिक साहित्य, वीज जोडणी, नेटवर्किंग आणि इतर पूरक कामांसाठी निधी उपलब्ध नसल्याने अनेक कक्ष अद्याप रिकामे आहेत। परिणामी अधिकारी आणि कर्मचारी जुन्याच इमारतीतून कामकाज करत असून नागरिकांनाही त्याच ठिकाणी चक्रा माराव्या लागतात। विशेष म्हणजे नुकतेच निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्ष यांनाही सध्या जुन्याच इमारतीत बसून कामकाज करावे लागणार आहे। नव्या सभागृहात बैठकांची तयारी अपुरी असल्याने प्रारंभीच्या बैठका जुन्याच इमारतीत घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येते। दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाकडून आवश्यक निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। काही विभागांचं स्थलांतर टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। तथापि निधी मंजुरीला विलंब होत असल्याने पूर्ण क्षमतेने कामकाज सुरू होण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे।